नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स या मालिकेमध्ये आपलं स्वागत. आपण अनेक गोष्टी दुसऱ्यांनी आपल्याला आदर द्यावा, दुसऱ्यांनी आपल्यावर प्रेम करावं, शाबासकी द्यावी, आपल्याला स्वीकारावं यासाठी करतो. अनेक गोष्टी केवळ समोरचे करत आहेत, खात आहेत, पीत आहेत आणि आपण वेगळं पडू नये, नाकारलं जाऊ नये, आपली चेष्टा मस्करी होऊ नये म्हणून आपण करायला सुरुवात करतो. खरं तर आतून आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे हे कळत असतं, पण तरीही आपण हे करतो. कारण आपण स्वतःच्याच मताचा आदर करत नाही, स्वतःशीच आपली चांगली मैत्री नसते आणि स्वतःवरच आपलं प्रेम नसतं. आजचा मंत्र आहे, माझं माझ्यावर खूप प्रेम आहे, मी माझा आदर करते, मी माझ्या मताचा मान ठेवते. छोट्या छोट्या यशात मला शाबासकी देणारी पहिली व्यक्ती ही मी आहे. माझी सर्वोत्तम मैत्रीण मी आहे. स्वतःवर प्रेम करणं हा आपण स्वार्थीपणा समजतो किंवा असे लोक गर्विष्ठ, अहंकारी असतात असंही आपल्याला वाटतं. हल्ली म्हणतात बघा, तिला ना फारच ॲटिट्यूड आहे बाई, असं म्हणतो ना आपण. आता हे जे असे ॲटिट्यूडवाले लोक असतात ना, त्यांच्या मनात खरं तर खोल भीती असते. मला त्याविषयी नाही बोलायचं आहे, मी मनात खोल प्रेम जे असतं त्याविषयी बोलते. एक साधा नियम आहे, तुम्ही ज्या भावनेमध्ये आहात ती भावना वाढेल अशा घटना, व्यक्ती, संवाद, संधी तुमच्या आयुष्यात येत राहतात. त्या भावनेच्या ऊर्जेची देवाण आणि घेवाण तुम्ही करता. अर्थातच तुम्ही तुमचं मन आदराने, प्रेमाने भरून ठेवलेलं असेल तर तुम्ही स्वतःचाच आदर करता, तुम्ही लोकांचाही आदर करता आणि लोकही तुमचा आदर करतात. आणि लोकांनी तुमचा थोडाफार अनादर जरी केला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही, कारण आपण स्वतःचा आदर करतो ना, बरोबर? आदर आणि प्रेम किंवा कोणतीही भावना ही बाहेर नसते, ती आपल्या मनामध्ये असते आणि ती भावना आपण स्वतः तयार करतो. तेव्हा मनात प्रेम, आदर, स्वीकृती, सामंजस्य, शांत भावना तयार करूया, निवडूया. त्यामुळे आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या, आदर देणाऱ्या, समजून घेणाऱ्या, शांतपणे सगळं ऐकून घेणाऱ्या केवळ एका व्यक्तीची आपल्याला गरज असते आणि ती व्यक्ती आपण स्वतः आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.